बुलेटिनच्या सुरुवातीला राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची बातमी। महाविकास आघाडी ऐक्यावरून तणाव वाढलेला आहे। शरद पवार गटाचे नेते ठाकरे गटातील नेत्यांवर नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। उद्धव ठाकरे हे मवियासोबत एकत्रित बैठक किंवा चर्चा करत नाहीत। मुंबई महापालिकाही वेगळी लढण्याची भाषा करतात। याचवरून मवियामध्ये नाराजीचा सूर असल्याचं म्हटलं जातंय। काही दिवस आधीच हर्षवर्धन सपकाळ हे शरद पवार यांच्या भेटीला गेलेले होते। त्यानंतर अलीकडेच काल त्यांनी उद्धव ठाकरे यांची सुद्धा भेट घेतली। महाविकास आघाडी एकत्र राहणार का याची चाचपणी सध्या नेते भेट घेऊन करत आहेत। संयुक्त बैठका सुद्धा एकत्र होत नसल्यामुळे मात्र मवियाच्या ऐक्यावर प्रश्न निर्माण झालाय। तर या सगळ्या संदर्भात माहिती देत आहेत प्रतिनिधी सागर कुलकर्णी। आपण पाहूयात। महाविकास आघाडीमध्ये प्रामुख्याने वाद आत्ता वाढण्याची शक्यता अधिक वर्तवली जाते। याचं प्रमुख कारण म्हणजे विधानसभेमध्ये ज्या पद्धतीने महाविकास आघाडीला पराभव स्वीकारावा लागला, या सगळ्या पार्श्वभूमीनंतर महाविकास आघाडी एक राहील का याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित होत होते। गेल्या काही दिवसांमध्ये शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या काही प्रमुख नेत्यांशी ज्यावेळेस आपण संवाद साधतोय त्याच्यामधून स्पष्ट दिसून येतं की उद्धव ठाकरे यांच्याकडनं फारसा प्रतिसाद महाविकास आघाडीच्या एकत्रित बैठकीसाठी येताना दिसत नाही। आणि गेले काही महिने म्हणजे फक्त जे अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये दरम्यान अधिवेशनातल्या आमदारांच्या बैठका एकत्रित होत होत्या, काही प्रमुख नेत्यांच्या बैठका होत होत्या, पण आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातनं सर्व महाविकास आघाडीच्या नेत्यांची त्यांच्या छोट्या मोठ्या मित्रपक्षांची बैठक होताना दिसत नाही। यामुळे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे प्रमुख नेते आहेत यांच्यामध्ये नाराजीचा सूर आहे। विशेष म्हणजे उद्धव ठाकरे या पक्षांकडून स्वतः उद्धव ठाकरे असतील, आदित्य ठाकरे असतील किंवा संजय राऊत असतील यांच्याकडनं सुद्धा प्रतिसाद फारसा येत नाही। याच्यावरनं नाराजी अधिक दिसून येते। वास्तविकतेत काही दिवसांपूर्वी हर्षवर्धन सपकाळ जे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत यांनी भेट घेतली होती। ते यासाठी काही थोडासा पुढाकार घेऊ पाहत होते, पण हर्षवर्धन सपकाळ यांना सुद्धा साधारणतः एक अंदाज आलेला आहे की जे यापूर्वी जी एकत्रित मूठ महाविकास आघाडीची होती ती आता बांधणं कठीण आहे। यामुळे महाविकास आघाडीच्या अस्तित्व एकत्रीकरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या काळात सुद्धा किती हे एकत्रित राहतील याविषयी प्रश्नचिन्ह आहे, कारण की मुंबई ठाणे या ठिकाणी कदाचित उबाठाला स्वतःला स्वतंत्र स्वबळावर निवडणूक लढवायची आहे। काँग्रेस आणि उबाठा हे एकत्रित येतील का यासाठी एका बाजूला चाचपणी होतीये। शरद पवारांच्या पार्टीचं अस्तित्व फारसं नाही आहे, यामुळे ते सोबत आले काय नाही आले काय अशाविषयी प्रश्नचिन्ह होत आहेत। यामुळेच कुठे ना कुठेतरी महाविकास आघाडीतल्या नेत्यांमध्ये नाराजीचा सूर दिसून येतोय। विशेषतः शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडनं काही नेत्यांनी बोलून दाखवलेलं आहे की महाविकास आघाडी एक राहील का याविषयी प्रश्नचिन्ह आहे।